राम राम मंडळी. कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 4 शीट फक्त बाकी आहेत. फोन करा, फोन नंबर दिलेला आहे. आणि उद्या रविवार संध्याकाळी 4 वाजता निघणार आहोत आपण बगलामुखी यात्रेसाठी. आता विषय असा आहे, आजची जी स्टोरी आहे ना, ही थोडी गंभीर स्वरूपाची. नेमका काय आहे विषय आपण बघू. हे माझी मुक्ताई मुक्ताई, 9 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान तिले मानल रे गुरु. ही आपली परंपरा. पण आता काय राहिलं नाही. आता अध्यात्माशी फक्त 10% लोक कनेक्ट असतात. लक्षात ठेवा, 90% हे सगळे नरकवासाचे यात्री आहेत. आणि जेवढं जेवढं वाईट करता येईल तेवढं इथं जगण्याचा प्रयत्न करतात. लाथाळी करणार, लफडी करतात. तीच एक संघटना, ठोकेकर संघटना, गुप्त आणि सुप्त असते. आपली भाग्यलक्ष्मीला अन्याय करून, तिच्यावर दुर्लक्ष करून, तिच्याकडं बाहेर वाचा 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 जीव खाणारी अशी अवलाद. आणि अशा अवलादी महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे आढळतात. या ठोकेकर संघटनेची एक जणाचा असा प्युअर शॉट झालाय. काय झालाय आपण बघू आता. मध्य प्रदेशमध्ये सिहोर नावाचा जिल्हा आहे आणि रेहटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. घटना इतकी गंभीर आहे की वर्तमानपत्र, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया सगळ्यांनी त्याची दखल घेतली गेली. एक गाव आहे बाबरी, आणि त्या बाबरी गावामध्ये रेखा यदुवंशी नावाची महिला आहे. तिचं ज्या नवऱ्याचं नाव आहे दादा यदुवंशी. सुखी प्रपंच होता. 2015ला लग्न झाले आणि 2016ला त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव ज्योती. आता विषय असा आहे, एक मुलगी दिली देवाने, पण सगळ्यांचं आयुष्य काय सारखं सरळ रेषेत नसतं. कवा काय खड्डा पडन, कवा काय प्रपंचात गोठाळा होईन सांगता येत नाही. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. 2018ला म्हणजे लग्नानंतर 3 वर्षांनी साधारण एक घटना घडली. हा जो पती आहे दादा यदुवंशी, याचं मोटरसायकल अपघातात निधन झालं. दुःखाचा डोंगर कोसळला. 4 एकर जमीन होती. शेतकरी माणूस होता. सोन्यासारखी बायको होती ही रेखा, आणि एक मुलगी आणि बायको मागं ठेवून हा गेला. तो जोपर्यंत अस्तित्वात होता, जिवंत होता, तोपर्यंत पाहुणं रावळं, आमकान तामकान, हे चुलतन, हे निलतन, ही बावखीन दुनियादारी. का आता हा लोकांच्या कामाला उपयोगी पडायचा. लक्षात ठेवा. दिवसभर इकडे कुठं आदाबला तर स्वतःच्या प्रपंचाला 500 तर आणीन का नाही. हा गडी मोटरसायकल, तुझं आमका काम आहे का, चल मी करून देतो. तुझं पोरगी बघा जायची का, चला तिकडे जाऊ. सगळेजण त्याला मग लोकांचं असे फक्त सापट गावली पाहिजे, शिरलेच. असंही लोकांचं. जसा हा निघून गेला प्रपंचातून, तसं हे नातेवाईक पाहुणे 4 दिवस आले. वाईट झालं, दुनिया झाली, आमचं घे बाई, काळजी घे, चालले मी. सगळे आपापल्या घरी, कोण कोणाच्या इथं राहत नसतं. सगळे निघून गेले. आणि चक्क ही जी रेखा आहे, रेखा आणि त्याची मुलगी ज्योती, ह्या दोन्हींच्याकडे त्यांनी फोन सुद्धा करायचं पाहुणाऱ्यांनी बंद केलं. आता काय फायदा नाही ना त्यांचा. समाज नेहमी फायदा पाहतो, लक्षात घ्या. 4-2 गरीब होते, त्यांच्यासारखे ते लक्ष ठेवायचे. तेच खायला मागते, यांना काय देणार, असा विषय असतो. ह्या सगळ्या गोष्टी ही रेखा बघत होती की आपण एकटे पडलेलो आहोत, आपल्याला पोरगी आहे. पण कोण कोणाच्या चित्तात काय उडी टाकत नाही, तुम्हाला माहिती. म्हणले त्या पोरीकडे बघून जगते. मग काही लोकांनी म्हणले तुला दुसरं लग्न करायचं का. मग लाज असते ना. अजिबात नाही, या पोरीकडे बघून माझं मी आयुष्य काढणार, मला लग्न करायचं नाही. ते गेले माघारी. काही काळ निघून गेला. काळ निघून गेल्यानंतर त्यांची जी यदुवंशी आडनाव होतं, त्या साईडची 10-5 घरं शेजारी होती. आता हे कसं असतं, ती बावकी फिवकी, हा 1-2 माणसाचा विस्तार असतो पहिल्यापासून. आजूबाजूला त्यांच्या जमिनी, त्याला बावकी म्हणतो आपण. ह्यांचं एक मूलभूत तत्व असतं बावकीचं मेन. ते काय असं बोललं जात नाही. ते एक तत्व असं असतं की बावकीत माझाच गोडा पुढं पाहिजे,
माझा प्रपंच सगळ्यात पाहिजे, मी श्रीमंत पाहिजे, माझ्या दारात ट्रॅक्टर पाहिजे, गाडी पाहिजे, बाकीची सगळी माय मागं पाहिजेत. हा, आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात पाठीमागून. कुणाला कसा मागं वाढायचा, कुणाची कशी कुचानंदी करायची, याला बावखी एक नंबर. हा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बावखीचा त्रास झाला, लक्षात घ्या. हा, त्यांना सुद्धा ते बावखी विजय नाही मिळवता आला. तुम्ही आम्ही तर किस जाडकी पत्ती, लक्षात आलं. हा, एक नंबर राजकारण कसं करावं, एक नंबर राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर राजकारण हा विषय संपला बरं का. म्हणजे राजकारणी चांगला होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आजही या कलियुगामध्ये आपल्या चांगला राजकारणी चुकूनही सापडणार नाही, पण चांगले काही अधिकारी प्रशासकीय सेवेत आजही आहेत, काही सोशल वर्क आहेत, समाजसेवक आहेत, असा विषय. त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही का, तर ह्या सगळ्याचं मूळ ही तुम्ही आम्ही आहेत. जोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मत आपलं पैशावर विकलं जाईल, तोपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होईल. हा, तोपर्यंत यांना सुट्टी नाही. हा, चलू द्या, काही आपलं काहीच म्हणणं नाही, चलू द्या. आता इथं विषय असा झालाय, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 2.5 वर्ष झालं, 2021 चा काळ उजाडला. ही जी रेखा आहे, आपल्या मुलीला मोठी करत असताना, मुलगी चांगली 5-6 वर्ष झाली होती. आता एक स्त्री देह आहे किंवा पुरुष देह, त्याची एक गरज असते, ही नॅचरल आहे, त्यात काय वाद. ती तिथं शेती होती 4 एकर, गव्हाचं उत्पादन चांगलं निघायचं. ती एमपीत आता आम्ही 15 दिवसाला जातो ना, असं सपाट जमिनी 30 एकर, 40 एकर, 50 एकर असे शेतकरी सगळ्यात जास्त. लय माणसं कमी आहेत बरं का तिकडं. शेतीत कोण राहत नाही. आपल्याकडे कसं शेतीत बंगलं बांधून राहत, तसं तिकडं नाही. गावाच्या ठिकाणी एकत्र राहता प्रयत्न करतात. माणुसकीची आहेत, कष्ट करा भाकर खाय तत्वानुसार. पण ती गहू लय बा, आणि सारं का काढत नाही अजून मला कळलं नाही. पाईप टाकून दे जाऊ त्यात, अर्धा एक रातभर सोडून देतात पाणी, असा सिस्टीम. वातावरण अनुकूल असतं. आपल्या कुपनाला येतो तो सगळा एमपीचा गहू. त्या ठिकाणी एमपीत इंदोर आहे, त्या इंदोरमध्ये मी तर म्हणतो भारतातले सगळ्यात मोठं बेकरी उत्पादन होतं. ते खारी टोस्ट नाही का, ती आताला चिकटून होत्यात, कर्करोग वगैरे होत्यात, ती निकृष्ट दर्जाचं खारी, फक्त तोंडाला खायला गोड लागतं, दुधावर आमकं तमकं सगळं ते खारी टोस्ट आमकं तमकं. हा, हे सगळं ते इंदोरला तयार होतं. मोठमोठ्या कंपन्या आहेत. आपल्या बाजारांनी बिजारांनी मार्केटमध्ये सिट्टू मोलाच्या भल्या मोठ्या काचात सगळं हेच पदार्थ असतात, कचून खात्यात लोक. शे खाण्याऐवजी नुसतं उपीट केलं ना रव्याचं, 1 नंबर पोषक आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यात थोडं नॉर्मल बेसन पीठ टाकायचं, मुलांसाठी पौष्टिक आहे. पण आपली वाटचालच नेहमी अशी, म्हणजे 4 दिवसच जगन पण छान चुकीत जगन, अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळं त्यालाही काही इलाज नाही, चलू द्या, आपलं काय म्हणणं नाही. आता इथं काय झालंय, ही रेखा गहू असायचा घरात, काही इकडे तिकडे काम दुसऱ्याच्या रानात मिळत तर बघायची, आणि आपलं जीवन जगत असताना जशी ती जेवायची, झोपा पाठण टिकली की ते शरीर पुरुषाचं सुख मागायचं. त्याच्यात तिचा दोष नाही विचारायचा. मग तिची तेवढी तीव्र इच्छा होती, तर मग समाजाची वाटणारी लाज बाजूला ठेवून तिने 100% लग्न करायला पाहिजे ह्या विचारचा मी. अख्खी जवानी तू एकटी जाळू नको, तू लग्न कर. मुलगी लहान होती, काय हरकत नव्हती, दुसरं लग्न केलं तर काहीच अडचण नव्हती. पण तसं न करता ती आपली इच्छा दाबत राहिली, मारत राहिली. मग काही काळ निघून गेला. त्या बावखीतलाच एक शांताराम यदुवंशी हा एक व्यापारी. हा काय करायचा, स्वतः शेती बघून बायको होती, पोरं होती, गहू खरेदी करायचा शेतकऱ्याकडून कमी जास्त भावात. त्याला म्हणायचं 15 दिवसांनी पैसे देईन बरं का, महिन्याने पैसे देईन बरं का, आणि ससन लोक द्यायची. उधार दिला, देणाऱ्याला बी बेकरी उत्पादनवाले असते आणि काही बेकरीवाले असते, यांना तो बी उधार द्यायचा. साईट म्हणतात. वस्तू उधार दिली की त्याचं व्हॅल्युएशन, किंमत थोडी वाढते. मध्ये 2 रुपये जरी निघालं तरी 100 किलोच्या पोत्यात 200 निघायचं, असा विषय त्याचं चाललं होतं. चांगले व्यवसाय करत होता. पण थोडा जास्त पैसा आला की थोडा जास्त मास पण त्याला आला. निसर्गाचं गणित आहे. त्यांनी रेखाबाई तर हिरली बा.
म्हणला पाखरू लय गोड आहे बरं का, पण कस काय हाताला लागायचं बा, लय अवघड आहे बा. मग ते आपलं मुद्दाम वाकडी वाट करून शॉर्टकट रस्ता हायवे जवळ असताना तिथं डाबं बिबं होतं तिकडं हिच्या घराकडून चक्कर मारायचा. असंच असतं बरं का, शिकडून चक्कर मारायचा. मग ही समजा भांडे घासत असली काय, बाबीजी ठीक चढ रहा है, ते असं असतं. आपली ओळख ठेवायची, तिला फक्त मी दिसलं पाहिजे. हा, त्याला वाटलं कावा तरी जुळूनच बा. आणि मग दुसऱ्या वेळेस म्हणलं गहू बिव असला तर सांगा बा, मी घेतो. बरोबर ठीक आहे. तिच्या डोक्यात तिची तारांबळ झाली. आता गव्हाचं पीक पेरण्या झाल्या डिसेंबरमध्ये, तिच्या होतं नव्हतं तेवढं भांडवल संपलं, तारांबळ होती. म्हणला हे करा, काय गहू बिव आहे का? आहे ना म्हणले, 4-5 पोती मला ऐकायच्यात. बरोबर येतो म्हणला बघायला, दुपारी येऊ का? हा, दुपारी का म्हणलं याचा लक्षात घ्या, पोरगी शाळेत गेलेली असती. हा, ती म्हणली मी आहे घरीच. हा, अशा उन्हाच्या तडाख्यात 1-1:30 वाजता गेला बा तिथं. 1:30 वाजता गेल्यावर गहू बघितला, होती मीडियम क्वालिटी, सस्ता घ्यावा महाग घ्यावा त्याचं. ती म्हणली कसा घेणार? म्हणला तुम्ही म्हणताल त्या किमतीत मी घेणार, तुम्ही म्हणताल तसं, मला का माझं काय नाही, मला आपलं काय आहे, तुम्हाला आता हे असं झालेलं आहे, तुमच्याकडून काय कमवायचे, आणि गहू पण तुम्हाला जाऊन द्या. हा, फक्त आमच्याकडे बी थोडं लक्ष ठेवा. आता त्याला जो सिग्नल पोहोचायचा होता तो त्याने पोहोचवला. तिला जे कळायचं होतं ती कळलं की हा आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो साध्या भाषेत. पण ती एक संप्रेरक असते शरीराची असते. तिला असं तिथं तिच्या मनाला वाटलं असेल की बाबा हे सेफ आहे, इथं सेफ आहे. आणि तिथंच माणूस फसतो बरं का, ती बाई बी फसली. इथं सेफ आहे, सेफ नाही, इथं साप आहे, तिला कळत नाही. सोपं नाही ती कवा फडी काढेल कवा हातोरणात शिरण सांगता येत नाही. ही अशीच दुनिया आहे तिच्या आईला. काही लोक वागत आहेत बुवा, लग्नच करा का रोग आलता का मग मला सांगा. चुकली बाई, मग हसली. नाही माझा रेट नाही, गव्हाचा रेट बोला. अहो गहू बी राहून द्या, ताटात सांडलं काय वाटी सांडलं काय एकच आहे, मी काय लांबचा आहे का? थोडं लक्ष राहून द्या. 10,000 रुपयाचा बंडल काढला ना त्याच्याकडे, असून द्या असं नाही, मला हे किरकोळ येऊ याने मग लोकांच्या का गहू विकून आणलेला असा ना, पण ते असं असतं. हा, काही भागात अशी लोक आहेत. आता लय काम, आमच्या गावात एक कुटुंब आहे तुम्हाला सांगतो, ही मानसिकता लोकांची. एका बॉम्बलाची 2 कालवणं करत होती, माहिती आहे का तुम्हाला? ही लोकांना माहित नाही अजून, आम्हालाच माहिती. आता हे हा प्रकार कसा आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे 7-8 बोंबील मोडायची, त्याचा रस्सा करायचा, बोंबील त्यातलं काढायचं, फक्त रस्सा खायचा, आणि ते बोंबील वाळ्या घालायचं पात्र्या वाळ्या घातलं की ती 2 दिवसात वाळत्यात, कावळ्यांना नाही नेलं तर. किंवा असं उन्हात वाळ्या घालायचं, सुकलं ना दुसऱ्या वेळेस परत त्याचं कालवून करायचं, मग बोंबील बी खाऊन टाकायचं. याला म्हणतात एका बोंबलाची 2 कालवण. अशी सुद्धा लोक आहेत. आणि बाहेर फिरताना अक्षरशः खोटं वाटत नाही, 4 चाकीने फिरतात आणि उताराला गाडी नुटन करतात. लई चित्र लोक आहेत. तशाच प्रकारे हा जो शांती आहे, शेव मला 10,000 तर दिलं भाऊ त्याला, बाय खुश. मला तुम्ही म्हणता तवा चक्कर मारतो, खुशाली बिशाली काय नाही, मग असू द्या. मी काय लोकाचा आहे का? असू द्या, मी आहे ना. बाई होराळून गेली. तिला वाटलं आता मॅगी उकळून खाते, शिराबिरा करून खाते, हा रंगारंग कार्यक्रम करते. म्हणजे पोरगी झोपल्या 8-8:30 वाजता मारा चक्कर. त्याला काय तवा, मी तर वर ह्यो गेला पाटकुनी, चांगली इस्त्रीची कपडे बिपडे इकडे बघलत मार, तिकडे बघलत मार, चांगली दाढी बिडी गोठून करून, नको कॅस टोचायला नको तिथं, तुम्हाला नाही कळायचं. आता ती आलं भाऊ गाळून गुळून संध्याकाळी 8-8:30ला. पोरगी जीवन धिंगारा पाठपर्यंत. याला म्हणतात अनैतिक संबंध, याला म्हणतात रंगारंग कार्यक्रम, याला म्हणतात खोंड्या आपल्या भाषेत. होऊन द्या, आपलं काय म्हणणं नाही. मग लग्न कराय का रोग आला होता का मला सांगा? ती तसं नको. हे लफडं चालू झाल्यापासून एक मॅटर झाला, वर त्याची कुठंतरी नोंद घेतली गेली. हा, की आता काहीतरी होतच, कसं काय होतं कोणाला माहिती, पण होतं बा, की चलून द्या. नियती बघत होती सगळं. याची गाडी लागलेली, याच्या चपला बाहेर, हे 8-9 वाजता म्हातारे कोत्र्यांना शेजाऱ्या पादारच्या यांना झोप येत नाही, झोपच येत नाही किती डोळे मिटलं तरी. 12, 1, 2 ला येते काहींना.
कोणाची गाडी वाजली बा, कोण आलंय बा, म्हातारे कोतारे एवढे ह्याला कामाला लय हुशार. त्यांनी बघितलं बा, आईला या रिकीच्या घरात शेंत्या शिरायला लागला बा. पण जाऊन ते आपल्याच बघितलं विषय काय लय डोकं लावायचं. पण त्या म्हातारीने बिडी फोकता तिकडे बिड्या लय वाढतात. पाराव गेल्या अख्ख्या गावात वापडा झाला 8 दिवसात. असली गोष्ट लगेच पांगती. कुणी काय म्हणलं नाही. 2021ला चालू झालेले संबंध 2026 पर्यंत चालले. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं त्या काळात. मुलगी ज्योती 9 वर्षाची झाली. हा कवा बी जायचा दिवसा म्हणा रात्र म्हणा. पण त्यांनी एक काम केलं. तिला एक ठिकाणी पुढं हॉटेल होतं, तिथं म्हणले फक्त रोटी शेकायचं काम द्या. आपल्या तिथं चपात्या आपल्या तंदूरकी रोटी हा प्रकार नसतो तिथं. तिथली रोटी म्हणजे निम्मा मैदा निम्मा गव्हाचं पीठ, कारण गहू तिथं पिकतो म्हणून. अशी लूज रोटी असती, तव्यावरती उलटी पालती करून विदाऊट तेल अशी रोटी, आणि गरम गरम छान लागते. डाळ घ्या काय घ्या असा प्रकार एमपीत. रोट्या बनवायचं त्याला दिलं, त्याला 300-350 रुपये सुटायचे. 10-11 वाजाच्या घरी यायला, संध्याकाळी गिराईक जास्त ना. अशा प्रकारचं काम दिलं, बरं चाललं होतं. ह्या 4 वर्षात त्या रेखाबाईला ह्या शांत्याच्या शरीराची इतकी चटक लागली की त्याच्यासाठी ती काही करायला तयार होती, काही किंमत मोजायला तयार होती. हा, कशाचं देणं कायचं घेणं काय असन ती, पण त्या एकमेकाच्या शरीराची चटक लागल्यामुळं काहीतरी नियतीने घडवलं. आणि काय घडवलं, कारण एकसारखं हयासर टिकत नाही. बऱ्याच जणांची लपडी 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून अशी मस्त चाललेली आहेत. थांबा 2026ला होणारच आहे काहीतरी, नाही झालं तर 27ला गॅरंटेड होणार आहे. हा स्टोरी सांगायला मीच नका, रगून सांगतो बा. थांबा, हा फोन चालू द्या तुम्ही, करा घरच्या लक्ष्मी अन्याय मारा. अशी स्टोरी सांगतो ना भाऊ, काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो ह्या घटनेमध्ये काय घडलं. यांचा जो खोंड्या येते त्या 9 वर्षाच्या पोरीने पाहिला. ती येणं जाणं आता जागा बिगा होतं माणसाला, काय दात जरी चालतो तरी माणूस जागा होतो. तिला आता 9 वर्ष म्हणून थोडं कळत होतं. ती त्यावेळेस काय नाही म्हणली, पण आईला डोसायला सुरुवात केली भाऊ. काय संबंध आहे का ते, कायला आपल्या घरी येऊन देते. लोक नाव ठेवते, तुला काय कळतं का. आता मी मामाला आहे ना त्या सगळ्याला सांगत ही त्याला यायचं बंद कर, असं कर. मायाकडे सुद्धा तो लय वाईट नजरेने बघतो, असं करतो. 9 वर्षाची पोरगी, आता कोण बघितलं राहिलं नाही. 8वीच्या पोरी लपडी करतात सध्या. आता परिस्थिती लोक उलट सांगत नाही, नको बाबा लेख माती, लय बेकार कंडिशन, काळच बेकार निघाला. आता शिरी तसं म्हणल्यावर अनैतिक संबंधात अडथळा म्हणल्यावर 13 कोटी 13 लाख 13,300 13 लोक आतापर्यंत बायांनी गाड्यांनी मिळून मारलेली आहेत. काही मारित आहेत. अनैतिक संबंध अडथळा फार भयंकर. बघा नवरो तर सगळ्यात जास्त मारल्यात बायांनी, असा विषय. मग काय ठेवायचं याला तरी. ती त्या शांत्याला म्हणली हिची सोय लाव. मी तू आणि मी ह्याच्यात आपल्या दोघांच्यात अडथळा नको अजिबात. मी आराडले वराडले तरी कुणी उठलं नाही पाहिजे. बाया स्वतःची मुरीन मुताची चुरी चोरट्या बामट्या वाणी संबंध करावा लागतात. ह्याला सुद्धा पटलो. व्हायला बरं 4-5 वर्षात जे विविध प्रकार आपण केलं नाही ते आता इथून पुढं करू. मोकळीक पाहिजे, एकांत पाहिजे, 2-4 भिंतीन आपणच पाहिजे. साक्ष पाहिजे फक्त वर फिरणाऱ्या पंख्याची. ह्याच्यापेक्षा आपल्या ह्याच्यात कोणी नको. काळजी करू नको म्हणला. आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी मी बरोबर कार्यक्रम करतो. आणि लहान आहे तसलं काय करत नाही मी, फक्त आपल्या मार्गातला काटा लांब करतो. त्या पोरीला मारतो, ज्योतीला 9 वर्षाची. ही याला म्हणतात कलियुगीन नीच आहे. 95% स्त्रिया चांगल्याच आहेत, 5% फार बिघडल्यात, त्यातलाच हा प्रकार. याला म्हणतात कलियुगी स्त्री. तिने परवानगी दिल्यावर त्याला काय घेणं नसते, बाहेरचाच माणूस आहे हे शांतिया. ही गेली रोट्या करायला. तारीख उजाडली 13 फेब्रुवारी संध्याकाळच्या 8:30-9 वाजलेल्या. पूर्वी घरी बरं अभ्यास केला, झोपली. दार बंद करून झोपली. आला शांत्या. आईचे कपडे मागितले, दे बरं कपडे. तिने दार उघडलं, पाटकुनी अतिशय तिचं तोंड दाबून धरलं. 9 वर्षाची मुलगी लेकरू तुम्हाला सांगतो. ह्यांनी पूर्ण नग्न करून त्या मुलीचं अत्याचार केलं. त्याच्यानंतर तिच्याच पंजाबी ड्रेस तिच्याच कपड्यांनी तिची तोंड नाक असं दाबून हत्या केली. त्या दटापटीत काही नख बिक लागली होती, लक्षात घ्या. तिथून निघून गेला.
आता हे आले 10:30-11 वाजता. आई भैया त्याने काम केलेलं दिसतंय, पण तिने जे बघितलं फार भयंकर होतं. बोबाटा केला, बॉम्बालली, पोलिस आली, रेहटी पोलीस स्टेशनचं पथक आलं तिथं. बघितलं त्या पोरीच्या सगळ्या मांड्या रक्ताळलेल्या, ती अवस्था, आणि केस किती गांभीर्य काय आहे हे त्यांच्या डोक्यात आलं. व्यवस्थित पंचनामा केला, कायदेशीर त्यात पंचनामा करून PM ला पाठवली, रिपोर्ट मागितला. अत्याचार करून गळा आणि तोंड, श्वास गुदमरल्याने मृत्यू असा रिपोर्ट असतो. आला बघ. पोलिसांनी एक काम पारचान केलं. जे खबरे पेरले होते गावात त्यांच्यावर माहिती मिळाली. आता ह्यांचं ठोक्या आणि शिबाया ह्यांचं अख्ख्या गावालाच माहीत होतं, फक्त कोण बोलत नव्हतं. म्हणले 100% त्या शांत्याचाच विषय असं ना, या दोघांचं लफड होतं बा. एवढा क्लू मिळाल्यानंतर विदाऊट गव्हाची पोती ह्याला उचलला आधी. हा, रोटी टाकून बाई उचलली, दोघं उचलल्या. ह्यांची व्यवस्थित चौकशी केल्यानंतर प्रेमाने त्यांनी ते सगळं कबूल केलं बा. असा असा विषय होता आणि ही आमच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती, म्हणून हिचा काटा काढला. आता अशा बाईला, अशा ठोक्याला आपली न्यायव्यवस्था काय सजा देते हे भविष्यात पाहण्यासारखा विषय. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.